काम केलेलं आहे आपण याचं गिरणीचं. तर त्याच्यामध्ये आता याचा विषय असा होता, याचा आपला असा फॉल्टनिंगला आपण 2 महिन्यापूर्वी हे जाते दिसेल तुम्हाला हे जाते बघा. आता ही एमरी आहे आणि आपण ही एमरी आता आपल्याला माहिती नसेल साऱ्याला, यूट्यूबवर भरपूर चालू आहे एमरी एमरी म्हणून. याच्यात चांगलं पीठ येतं किंवा याच्यात कालना निघत नाही असं लोक म्हणजे सांगत आहे. आपण तेच आपण व्हिडिओ यूट्यूबला आपण जवळपास मागच्या 4-5 महिन्यापूर्वी आपण हे व्हिडिओ पाहिले एमरीचे आणि आपण ही एमरी निर्णय केला आपण घ्यायचा. पण ते यूट्यूबचं पण बघून नाही आपण, पण असंच मला एक दिवस या मोठे गिरणी जाते आणायला मी एकदा याला गेलो होतो दुकानामध्ये. त्या ठिकाणी आमचे जरा बाहेरच्या लोकांचे त्यांच्या आमच्या जरा संपर्क आला. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तर आमच्या भागाला म्हणे सारी एमरीच वापरतो आम्ही गिरणीवर होते. तर त्यांचं म्हणणं आलं असतं त्याच्यामध्ये पीठ एकदम भारी निघतं आणि आमच्या ह्या भागाला एमरी आम्हाला माहिती नव्हती आतापर्यंत. पण आमच्या भागात ते दुकानदाराने आणली होती, त्यांना तिकडे लागत होती म्हणून. पण त्यांनी सांगितलं का हे जे चांगलं पीठ आहे तुम्ही एकदा वापरून बघा म्हणून आपण एक अक्कल खाती खर्च करून आपण त्यावेळेस एमरी आणली होती. तर आपण त्यावेळेस त्यांचं ऐकून आणि यूट्यूबचे आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2-3 महिने आपण यूट्यूबचे व्हिडिओ पाहिले ते आणि त्यांची भरत्यात पडली आणि आपण म्हणलं चला आपण एक अक्कल खाती खर्च करूया ना आपला विनाकारण. आपण एमरी 14 इंची आपली म्हणजे 14 इंची दगड आहे ते आणि गिरणी 14 इंची. आपले थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे आपले जुने आहेत का आपले पुरूंचे दगड असतात ना, तर ते याच्यामध्ये पहिले होते आपले, पण त्याच्यामध्ये थोडीफार कमी येत होती. आम्हाला सेटिंग एवढी माहिती नव्हती, तर त्याच्यामुळे आम्ही थोडीशी त्याचा प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही लगेच त्यांचं ऐकून एमरी आम्ही खर्च करून यावेळी आणली. आणि तुम्हाला जर जवळून पाहिलं तुम्ही याच्यात तुम्हाला जवळून दाखवतो तुम्ही. आता ही जी साफ्टिंग आहे आम्ही विषय असा केला, ही साफ्टिंग जी आहे का हे आपण नवी आणली होती मागच्या वेळेस. आता ही साफ्टिंग आपण याची खोलली का म्हणून नाही, कारण की आम्हाला वाटलं जे आपली पहिले दगड आहेत आपण याच्यातले पहिले आपण दगड आज जोडलेले आहेत. जवळपास मला याला दगड जोडायला मी सकाळी 9-9:30ला सुरू केलेला असताना काय अवतार असायला सारा अजून आंघोळणी केली. तर याला मला जवळपास 4-4.5 तास आहेत हे सारं रिप्लेसमेंट करायला. तर त्याच्यानंतर मी पहिले जे जुने आपले दगड आहेत का आपण काढून टाकलेले त्याला मी जुनीच साफ्टिंग आहे. तर जे जुने दगड आणि जुनी साफ्टिंगला एकदम सेटिंग व्यवस्थित करून याच्या वाला काम मी का व्हिडिओने बनवला, कारण की आपलं हे टाइम पास होईल म्हणून मी याचा व्हिडिओने बनवला. तर ते जुनेच दगड जुनीच साफ्टिंग याला आपण लेवलमध्ये घेऊन एकदम ओके करून ठेवलेलं आहे मी. आता मला त्याला अनुभव आहे म्हणून मला माहिती आहे एकदम ओके करून याच्यात गव्हाचं पीठ निघतं आजच्याला. आणि ह्या एमरीचं तुम्हाला मी सांगतो आता एमरीबद्दल आणली आपण, पण जरी कोणाला जर आणायची असली तर त्याने काय पॉज करायला तुम्हाला वाकडं जरी कोणाला जर आणायचे असलं एमरीचं कोणाची यूट्यूब व्हिडिओ पाहून जरी आणायचा प्रयत्न असला कोणाचा आणि जरी कोणी सांगितलेलं असलं तर मी वैयक्तिक सांगतो मी, कारण की मला काय प्रचार नाही करायचा एखादा एमरी घेऊ नका म्हणून. पण याच्यामध्ये मला अडचणी अशा आल्या तर एमरीमध्ये गव्हाचे दळणं बी गव्हाचं पीठ पण याच्यामध्ये असं बारीक इकडे कॅमेरा असं बारीक म्हणजे आपण हातावर ज्यावेळेस आपण घेऊन त्याला बघतो का चालू असताना तर त्याला म्हणावं असं चिकटपणा किंवा असा चांगला मऊपणा येत नाही त्या दळणाला, पण त्या गव्हाला पण आणि बाजरीला पण. आणि त्यात गव्हाचं दळणं आणि गव्हाचं पीठ किंवा गव्हाचे पीठ आणि बाजरीचे पीठ हे जर आपण हातात घेऊन जर बघितलं एमरीमध्ये जवळपास मी 2 महिने वापरले आजच्याला आज काढले मी. त्याच्यामध्ये आपले रांगोळ कशी असते आपण टाकतो रांगोळ एकदम चरचर त्या टाईप दळणं येतं ते. मी दाब देऊ त्याला बाजरीचे दळणं काढले आतापर्यंत 2 महिने आणि गव्हाचे दळणं मला काढता नाही आले. मग ते वैतगून मी आज निर्णय केला आणि आता तुम्ही सांगितलंच मी. तर मी म्हणलं चला हे जर आपलं जर अचानक जर आज सक्सेस नाही झालं आपलं जुनं, तर परत म्हणलं याची लेवल जी आपली ना आलेली लेवल आहे साफ्टिंग आपली काढलेली नाहीये, तर मी ते असं धोरण करून केलं. तर मी तर जरी हे आज सक्सेस जर नाही झालं काही कारण असतं आपले दगड खराबच झालेली होती, बारीक दगड झालेले आपण म्हणून आपण बदलली होती. पुरूंच्या ऐवजी आपण लोकांचं ऐकून किंवा आपण युट्यूबचे व्हिडिओ पाहून नाही म्हणून पैसे घालून मी त्याला एमरी म्हणलं चला आपली दगड खराबच झालेली आपल्याला बदलायचे असे पण, म्हणून मी एक एमरी आपलं नाही म्हणून अक्कल खाती खर्च करून मी आणलं. तर त्याच्यामुळे सांगितलं मी तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणावाशी बारीक दळ येत नाहीत. आता ही शक्यतो कुणी आता मला जर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कुणी जर लांबचे जर बघितलास तर ते मला कमेंट बी करू शकतात का तुमचेच काहीतरी फॉल्ट असेल तुम्हाला जमलं नाही, पण आमच्याकडे आम्ही चालतो मी त्यात दुमत नाही. मला जमलं नसेल एक सांगतो मी वैयक्तिक मला जमलं नसेल किंवा 14 इंची मध्ये करून आपलं 14 इंची गिरणीमध्ये एमरी सक्सेस नसेल असं बी होऊ शकतं किंवा मला जमलं नसेल. पण मी वैयक्तिक तुम्हाला अनुभव 2 महिन्यात सांगतो हे सक्सेस माझ्याकडे झालेलं नाही. ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्याने त्याचं माझ्यासारखा वैयक्तिक खर्च करायची तयारी त्यांनी घ्यावा. आता हे मला टाकून देणे परत आता हे साफ्टिंग मी ज्यावेळेस मला आता याचे परत दगड बदलायचे तर त्यावेळेस हे दगड मी ज्यावेळेस करून आणणार आहे त्यावेळेस मी हे साफ्टिंग पण काढून टाकणार आहे, म्हणजे ही कामातून टाकणार आहे
आणि हे दगड पण. आणि 2-4 महिन्यानंतर मी कुरूंचे दगड राहणार 14 इंची. आणि ही साफ्टिंग त्याला नवी साफ्टिंग आपली ही नवी साफ्टिंग याची काढणार, याची सेटिंगचा आता काय विषय नाही आपल्याला. ती साफ्टिंग काढणार आपण त्याला लावणार. पण आता याचं काय करू आपण, एखादा नवीन व्हिडिओ जर एखादा एक थोडं शॉर्टमध्ये रीलमध्ये आपण तुम्हाला संध्याकाळच्या आज चालू केली का आपण एक शॉर्टमध्ये गव्हाचं दळण टाकून याच्यात आपण एक शॉर्ट व्हिडिओ आपण टाकून देऊ याच्यावर याचे दळण कसं येते. आणि त्याचं जर पाहिलं का त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रांगोळी टाईप आपल्या याच्यामध्ये पीठ येतं एकदम असं बारीक येतं. तुम्ही किती दाब दिला आणि दाब दिल्यानंतर मी तुम्हाला सांगतो मी ह्या दगडाला कुरूंच्या दगडाला जर तुम्ही दाब दिला तर याचा तुम्हाला लोड येऊन बंद पडेल. याच्यात काय बंद नाही पडत, पण याच्यात काय होतं डायरेक्ट धुपण मारती. त्याचा मी तुम्हाला अनुभव सांगतो. दळण संपल्यानंतर आपण थोडं जर लक्ष नाही दिलं आपण याच्यामध्ये, दळण संपलं पण आपण इकडे तिकडे गेलो कुठं आपलं लक्ष नाही लगेच धुपण येतं खाली मध्ये. तर याला आपण जर वापरत असलं तर त्याच्या हिशोबाने वापरा. पण आपल्याकडे या भागाला सक्सेस काही नाही मला असं वाटतं वैयक्तिक त्याच्यामुळे आपण कुरूंचे वापरले परत.